आजच्या यासीच्या शैक्षणिक कोर्सच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विशाल भाऊ रोडकर, जाधव भाऊ, या क्लासचे संचालक योगेश सर आणि विद्यार्थी मित्र हो, हा निरोप समारंभ तुम्हाला फक्त एका वर्षापुरता दिलेला आहे. निरोप समारंभ हा म्हणजे तुमचा इथंच हा निरोप झाला असं काही नाही. यापुढे तुम्ही निवडच्या वर्गात असाल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा पुढच्या वर्गासाठी निरोप समारंभ करण्यात येईल. 6 वर्ष शिकाल, पुढे 7 वर्ष शिकाल, वारंवार अशा प्रकारचे नेहमीच एका पावसाळा या उपक्रमानं या निरोप समारंभाचा अनुभव तुम्हाला घेत राहील. त्यावेळेस तुम्ही एखाद्या सरकारी कर्मचारी असाल, अधिकारी असाल, त्या ठिकाणी बदली होऊन पुन्हा तुम्ही स्थलांतरित व्हाल, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला निरोप समारंभ देण्यात येईल. नोकरीच्या निमित्तानं वर्ष जागावर गेलात त्यावेळेस तुम्हाला निरोप समारंभ देता येईल. आणि म्हणून मित्र हो, शालेय गुरुजी म्हणतात की ज्या ठिकाणी शालेय जीवन संपतं तेथूनच खऱ्या अर्थानं शिक्षणाची सुरुवात होते. तुम्हाला जे काही निवड करायची आहे, येथून पुढे करायचे आहे, ते स्पर्धेचं युग आहे, संघटकाचं युग आहे. आपल्याला कोणती वाट निवडायची आहे, आपल्याला कोणती आवड आहे, आपल्याला काय व्हायचं आहे, हा विचार या वर्षीपासून तुम्हाला करायचा आहे. आणि म्हणून यासाठी तुम्हाला अविरत चिरंतन चिरकाल अभ्यासाशिवाय गती नाही. शिक्षण एक असं झाड आहे ते फार उशिरा अशा प्रकारे फळं देतं आणि म्हणून ते गोड फळं चाकणं ते तुमच्या हातामध्ये आहे. आज तुम्ही सोन्याच्या रूपामध्ये धातू आहे, त्या सोन्याच्या धातूपासून हार, करणं, फुले, बांगड्या, निम्या प्रकारचे डिझाईन सोना त्या ठिकाणी तयार करतो. त्याप्रमाणे तुम्ही एक गोळा आहे सोन्याचा, त्या सोन्याला कशा प्रकारचा आकार द्यायचा आहे ते तुमच्या हातात आहे. तुम्हीच तुमच्या भाग्याचे भाग्य विधाते आहात. तुम्ही विद्यार्थी पाण्यासारखे आहात. आज एका बाटलीमध्ये पाणी भरलेलं आहे, ते वाकड्या नळामध्ये वळवता येतं, वर नेता येतं, खाली नेता येतं. निराळ्या प्रकारचं भांड्यात जसं आकाराच्या पाण्याला आकार देता येतो त्याप्रमाणे तुम्ही पाणी आहे. आणि मग तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला तुमची वाट या ठिकाणी निवडायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही उच्च विद्यापीठात बसलेले आहेत ते सुद्धा तुमच्यासारखे नसे, आपल्यासारखे विद्यार्थी होते. असे कितीतरी उदाहरणं आहेत की जे शिक्षण घेत असताना त्यांची गरिबी होती, त्यांच्या आईवडिलांची गरिबी होती, परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा आत्मसात केला की त्या अभ्यासापासून त्यांना फार अशा प्रकारचं प्रोत्साहन आणि गोडफोड करता नोकरी भेटली, त्यांची सेविंग भागली, आई वडिलांची गरिबी दूर झाली. त्याप्रमाणे सुद्धा आपण शिकून भरपूर मोठे व्हा. आपल्यावर कोणी विसंबून आहे, कोणीतरी आपल्यावर आशा धरून आहेत, या जाणीव तुम्हाला पाहिजे. आणि सर्व काळ धरून तुम्ही जीवनामध्ये सफल व्हा ही भगवंताची त्यांनी विनम्रासाठी प्रार्थना आहे. एवढे बोलून मी माझे एवढे शब्द सांगतो. मनी